जगातली सगळ्यात श्रीमंत माता माऊली. तुम्हाला हे ऐकायला कदाचित बरं वाटणार नाही, कारण की हा व्हिडिओ तुम्ही पाहिला माता माऊलीचा, त्या आजीचा, तर एक सर्वसाधारण घर आहे, अंगावरती साधारण लुगडं घातलेलं आहे, साधा राहणीमान. आणि ही आजी जगातली श्रीमंत आजी कसं काय असू शकते बाबा? साहजिकच आहे. इथं मोठमोठे करोडोनं पैसे कमवणारे लोक आहेत, सुटाबुटात राहणारी लोक आहेत, आणि या लोकांच्या समोर या आजीची तुलना कसं काय करता येऊ शकते? पण ही अगदी खरं आहे, आणि पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला या सगळ्या गोष्टीची प्रचिती येईल. तर या आजी आहेत सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या आजी आहेत, आणि या आजीनं नुकतंच विठ्ठलाच्या चरणावर जे काही आयुष्याची कमाई होती 8 लाख रुपयाच्या सोन्याचे दागिने दान म्हणून दिलेत. त्या विठ्ठलाच्या चरणावरती हे दागिने दान देत असताना अजिबात त्या आजीनं कसला विचार केला नाही की मला पुढं आयुष्य जगायचं आहे, मला ही आधाराची गरज लागणार आहे, मला पैसे लागणार आहेत, आणि हे पैसे माझ्याजवळ ठेवले पाहिजे जेणेकरून पुढच्या काळात आपल्याला कामाला येतील. असला कसलाही विचार न करता त्या विठ्ठलाच्या चरणावरती 8 लाख रुपये म्हणजे या आजीसाठी छोटी गोष्ट नाही आहे. लोक करोडो दान करतात, मान्य आहे, परंतु त्या तुलनेत या आजीनं हे 8 लाख रुपये दान केलेले त्या करोडोंपेक्षा कैक पटीनं मोठे आहेत. कारण की त्या आजीचं राहणीमान, त्या आजीची परिस्थिती आणि सगळ्या गोष्टीचा विचार करता आजीसाठी ही रक्कम प्रचंड मोठी आहे. पण आजीनं कसलाच विचार केला नाही आणि विठ्ठलाच्या चरणावरती हे दान दिलंय. या सगळ्या गोष्टीला प्रचंड मोठी दानत लागते, प्रचंड विचारानं श्रीमंत माणूस असावा लागतो. या गोष्टी सोप्या नाही आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगानं, संत माऊलींच्या अभंगानं या गावाखेड्यातली ही माणसं खरं तर श्रीमंत होऊन निघाली आहेत, त्या विचारानं, त्या प्रेरणेनं. आणि हीच श्रीमंती, हेच वैराग्य कधी कधी त्यांच्यात जन्म घेतं. ते वैराग्य त्यांच्या मनात जन्माला येतं, आणि आजीच्याही मनात असंच काहीतरी झालं असावं. आणि त्याचमुळे या आजीला या दागिन्यांपेक्षा, या रुक्या टुक्याच्या धनापेक्षा, म्हणजे पैशा पाण्याच्या धनापेक्षा आजीला ते विठ्ठलाच्या भक्तीचं धन कदाचित मोठं वाटत असेल. संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे तैसे. खरं तर ही भावना जी आहे संत तुकाराम महाराजांच्या मनात तयार होतं. सोनं हे आम्हाला मातीसारखं आहे, सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे तैसे. आणि या खड्यासारखे माणिक पाषाण आम्हाला वाटायला लागतात. इतका प्रचंड विचार जो आहे तर तो तयार झालेला आहे. आणि याच अभंगाच्या माध्यमातून, या विचाराच्या माध्यमातून खेड्यापाड्यातली लोक स्वयंपूर्ण होत आहेत, समृद्ध होत आहेत. हे संत महंतांनी केलेलं लिखाण आजही गावाला खरी विचारांची समृद्धी देतं, खरी विचारांची श्रीमंती देतं. 8 लाख रुपयाचे दागिने विठ्ठलाच्या चरणावरती सुपूर्त करून विठ्ठलाला आपलंसं करून घेणाऱ्या या आजीला रॉयल शेतकरीचा मनापासून सलाम. तुझा देह सारा विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा, अथ तुझी इति तुझी तुझी दावी वाट गा. विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा,